क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये गेल्या 30 मिनिटांपासून खलबत सुरू आहे। पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित असल्याची माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी ठाकरे बंधूंमध्ये खरं तर युती होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना आगामी स्थानिक स्वराज्य आणि महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने या युतीकडे खरं तर या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि त्याच क्रमात आजची ठाकरे बंधूंची ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जाते। गेल्या 30 मिनिटांपासून दोनही ठाकरे बंधूंमध्ये खलबत सुरू आहेत। नेमका काय निर्णय होतो किंवा काय चर्चा केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। त्यानंतर खरं तर ठाकरे बंधूंची जर युती झालीच तर महायुतीचा प्लॅन बी तयार आहे का, त्यानंतर भारतीय जनता पक्ष किंवा महायुती सरकार नेमका काय पाऊल उचलते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर दोनही ठाकरे बंधूंमध्ये गेल्या 30 मिनिटांपासून खलबत सुरू आहे, चर्चा सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या 30 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। पुन्हा एकदा स्वप्नीलकडे जाईल। स्वप्नील, आपली चर्चा सुरू होती की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला घेऊन किंवा पालिका निवडणुकींच्या अनुषंगाने खरं तर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। स्वप्नील, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये गेल्या 30 मिनिटांपासून खलबत सुरू आहे। पालिका निवडणुकी संदर्भात बैठकीचं विशेष महत्त्व आहे आणि त्या संदर्भात ही बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गेल्या 2 महिन्यांपासून ठाकरे बंधूंची युती होणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळात खरं तर लक्ष लागलेलं आहे। अनेक चर्चांना उधाण आलंय, मात्र त्यानंतर गेल्या 2 महिन्यातील ही चौथी महत्त्वाची भेट दोनही ठाकरे बंधूंची। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये 30 मिनिटांपासून खलबत सुरू आहेत। खरं तर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाची देखील आंदोलन जे आहे ते होणार आहे आणि त्याच्या आधी खरं तर दोनही ठाकरे बंधूंमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत। सर्वात प्रथम दोनही ठाकरे बंधूंमध्ये खरं तर 5 जुलै 2025 ला मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं भेट झाली होती। 2 दशकांनंतर दोनही ठाकरे बंधू हे एकत्र आले होते। त्यानंतर खरं तर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्तानं 27 ऑगस्टला दोनही ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झाली। त्यावेळी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते गणरायाचं आशीर्वाद घेण्यासाठी, पूजन करण्यासाठी। आणि त्यानंतर आज खरं तर ही महत्त्वाची भेट आहे। पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्या निकटवर्तीयांसोबत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये गेल्या 30 मिनिटांपासून खलबत सुरू आहे। पालिका निवडणुकी संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत। त्यामुळे या भेटीनंतर खरं तर युती संदर्भात काही निर्णय होतो का, काही चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। दोनही ठाकरे बंधूंमध्ये अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेटीचं सत्र हे सुरूच आहे। गेल्या 2 महिन्यातील ही चौथी भेट आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत त्यांच्या भेटीसाठी। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन करण्यात आले। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये 30 मिनिटांपासून खलबत सुरू आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित असल्याची महत्त्वाची माहिती समोर। यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे नेते राम कदमजी जोडले जात आहेत। राम कदमजी, स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीवर।
ठाकरे बंधूंमध्ये गेल्या 2 महिन्यात ही चौथी भेट होते आणि पालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आहे. काय सांगाल? आता कोणी कोणाला भेटावं हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे आणि कोण पक्ष एकत्र येतात ही त्यांची स्वतःची भूमिका ते जाहीर करतील. पण एक गोष्ट खरी आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम केलंय उपमुख्यमंत्री असताना सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा, त्यामुळे त्यांची प्रतिमा देवाभाऊ देव माणूस अशी प्रतिमा तयार झाली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील चांगलं काम केलं. कामाच्या आधारावर मुंबई महापालिका असेल किंवा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथे महायुतीचा झेंडा फडकेला. लोक अजूनही विसरले नाहीत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पत्रकारांना सुद्धा भेटत नव्हते, त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना भेटत नव्हते, खिचडीमध्ये कसे महापालिकेत पैसे खाल्ले, औषधांमध्ये कसे पैसे खाल्ले, नाही विसरला मुंबईचा माणूस आणि विसरणार पण नाही. आणि मनसेचे कार्यकर्ते हेही कधी विसरणार नाहीत की हेच ते उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी राज ठाकरे साहेबांना पक्ष सोडायला लावला आणि मातोश्रीवर एकेकाळी सगळेजण भेटायला येत होते. आज त्यांच्या स्वतःच्या अहंकारामुळे जवळपास सगळेच सोडून गेले. आज यांना लोकांच्या दारोदारी जावं लागतंय. कधी राहुल गांधीच्या दारी जातात, कधी कोणाच्या दारी जातात. ही वेळ का आली? ही वेळ त्यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आली. आता मनसेने हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारली तर हे यांची पाकिस्तानची विचारधारा आहे उद्धव ठाकरेंची. तर त्याच्यामुळे ह्या दोन विचारधारा एका म्यानात कशा बसतील याचा जनता विचार करते. तर त्याच्यामुळे कोणी एकत्र यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण एकत्र आले तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या खासदार जे ते निवडून आले त्यानंतर त्यांच्या त्या सगळ्या जल्लोषात पाकिस्तानचे झेंडे कसे नाचवले गेले हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. बरोबर. पण जर खरंच जर हे दोनही ठाकरे बंधू एकत्र आले, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जर युती झालीच तर महायुतीचा प्लॅन बी तयार आहे का? नाही, त्यांनी एकत्र यावं, जरूर त्यांनी एकत्र यावं. आल्याच्या नंतर महायुतीची ताकद आणि त्यांची ताकद महाराष्ट्राला कळेल. म्हणजे फारसा एकत्र काही येत असतील आमच्या शुभेच्छा आहेत. फारसा काही फरक दोन भाऊ पडणार नाही. एकत्र येत असतील आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. म्हणजे फारसा काही फरक पडणार नाही हे स्पष्ट आहे. नाही, मुळामध्ये आता उद्धव ठाकरेंकडे उरलंय कोण? कोण उरलंय त्यांच्याकडे? बरं, लोक सुद्धा त्यांची जी लोक आहेत ती लोक सुद्धा म्हणतात आता पण आम्हाला साहेब भेटत नाहीत. तर लोकांना भेटणारा नेता हवा आहे का कधीच न भेटणारा नेता हवा आहे? तर स्वाभाविकपणे जनमानसात असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनाच लोक स्वीकारणार आहेत. निश्चित. धन्यवाद राम कदमजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.